सध्याच्या काळात तरुणांमध्ये ट्रेंड वाढतोय तो म्हणजे शेअर मार्केटचा. गल्लीबोळात असणारे शेअर मार्केटचे क्लासेस, त्याचबरोबर टीव्हीवर म्युच्युअल फंड व शेअर मार्केटच्या ट्रेडिंग ॲप्सचे असणारे नवीन-नवीन आकर्षित करणाऱ्या जाहिराती, त्याचबरोबर ब्रोकर्सची वाढती संख्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कष्ट न घेता श्रीमंत होण्याचे लालच. यामुळे हे आपल्याला शेअर मार्केटचे जी काही क्रेज आहे ती तरुणांमध्ये वाढलेली दिसते. अभ्यासाविना व अनुभवाविना शेअर मार्केटच्या ट्रेडिंगमध्ये उतरणाऱ्या तरुण पिढीने थोडीशी सावधानता बाळगणे गरजेचे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नुसतीच सावधानता बाळगून जमणार नाही, तर त्यामधली जी काही रिस्क फॅक्टर आहे तो समजून घेतला पाहिजे. त्याचबरोबर ट्रेडिंगबाबतची काही तत्त्वे आहेत, जी शेअर मार्केटला अगदी तंतोतंत लागू पडतात, ती तत्त्वेसुद्धा समजून घेण्याची आवश्यकता आहे. नुकतेच ट्रेंडप्रमाणे वाहवत जाऊन चालणार नाही. यासाठी खूप मोठी रिस्क घेण्याची सुद्धा जबाबदारी पेलण्याची सुद्धा आवश्यकता आहे. आजकाल शेअर मार्केटमुळे होणाऱ्या नफा व तोटा, त्याचबरोबर त्यामध्ये होणारे अचानक होणारे चढ-उतार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातून होणारे जे प्रचंड नुकसान आहे, यामुळे तरुणांमध्ये मानसिक संतुलन बिघडणे, आत्महत्येस प्रवृत्त होणे, त्याचबरोबर कर्जबाजारी होणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यसनाधीनता, नशेच्या आहारी जाणे इत्यादी गोष्टी किंवा बाबी आपण अगदी वरचेवर तरुणांना जडलेल्या पाहत आहोत. त्याचबरोबर शारीरिक व्याधी म्हणजेच काय तर तुमचं मानसिक संतुलन बिघडल्याने होणारी चिडचिड, वाढता तुमचा ब्लड प्रेशरचा त्रास, हार्ट अटॅकची काही लक्षणे इथपर्यंत सुद्धा या गोष्टी गेलेल्या आपल्याला दिसून येतात. यासाठी मित्रांनो, तरुणांनी ट्रेडिंग करताना काही बाबी समजून घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कशा पद्धतीने ट्रेडिंग केले म्हणजे आपण त्यात फसणार नाही किंवा शेअर मार्केटच्या जाळ्यात ओढले जाणार नाही आणि नुकसान सहन करणार नाही. यासुद्धा गोष्टी आपण समजून घेणे किंवा याबाबतची जी काही लक्षणे असतात, कारणे असतात, ही समजून घेणे वेळच्या वेळी गरजेचे आहे. चला तर मग पाहूया यासाठी आपल्याला कोणत्या बाबी लक्षात ठेवाव्या लागतील किंवा कोणत्या बाबींचा विचार जास्त करून करावा लागेल. पहिल्यांदा मी म्हणेन की माणसाने नेहमी शिकत राहिले पाहिजे. काय आहे, ज्ञान कधीही संपत नाही. मग ते शेअर मार्केटचे का असेना. सगळ्यात महत्त्वाचं असं की तुम्ही कायम नवनवीन गोष्टी, नवीन घडामोडी कानावर तुमच्या पडल्या पाहिजेत. तुम्ही त्याबद्दल काहीतरी शिकला पाहिजेत, अभ्यास चांगला केला पाहिजे आणि ट्रेडिंग करत असताना खास करून कुठला आपला मित्र सांगतोय किंवा अजून एखादा कोण नवीन मित्र ब्रोकर बनलाय म्हणून तो सांगतोय म्हणून असं ट्रेडिंग न करता त्याचा योग्य चोख अभ्यास करून त्यातली माहिती समजावून घेऊन मग जर तुम्ही ट्रेडिंग केले तर कदाचित तुम्हाला ते फायद्याचे ठरू शकते. आपला मित्र म्हणतोय म्हणून किंवा समाजात एक नवीन ट्रेंड आलाय, चला शेअर मार्केट करूया. घरात बसून कमी कष्टाने श्रीमंत व्हायची काही जी स्वप्न आजकाल तरुण पिढी बघते, यामध्ये जे तुम्ही ऑनलाईन व्यापार करताय, तसंच एक शेअर मार्केटचा सुद्धा धंदा यामध्ये पाहिला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा तुम्हाला झेपेल का ह्याची सुद्धा तुम्ही आधी स्वतःची आपली जी कुवत आहे ती समजून घेतली पाहिजे. कारण काय असतं, यामध्ये तुम्हाला तुमचं स्वतःचं कष्टाने कमवलेलं भांडवल तुम्ही यामध्ये लावत असता आणि या भांडवलाचा योग्य वापर होतोय का हे सुद्धा तुम्हाला वेळच्या वेळी लक्षात येणं मित्रांनो गरजेचं आहे. आजूबाजूच्या परिस्थितीची जाण न ठेवता त्याचबरोबर आपल्या जवळचा जो काही सेव्हिंग केलेला पैसा आहे किंवा तुम्ही लोन काढून भांडवल रूपाने जो काही शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवणार आहात, तो न विचार करता किंवा कोणाचा योग्य न सल्ला घेता, अनुभवाविना किंवा कुठल्याही याबाबतचा चोख अभ्यास न करता जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल, तर मात्र स्वतःच्याच पायावर दोंडा मारून घेणे हेच यामध्ये म्हणावे लागेल आपल्याला. कसं आहे मित्रांनो, किती कंपन्यांचा अभ्यास केला, किती नवीन-नवीन स्टॉक्स हाताळून पाहिले, त्याचबरोबर अगदी तुम्ही डेली एक 2 आठवडे, 4 आठवडे, 6 महिने, 1 वर्ष जरी तुम्ही अभ्यास केला आणि किती फॉरेन ट्रेडचे मग अगदी ते अमेरिकेचं बजेट असू दे, अजून बाहेरच्या कुठल्या देशाचं बजेट असू दे, तिथलं शेअर मार्केट असू दे, ते अभ्यासलं, तरीसुद्धा शेवटी मित्रांनो तुम्ही चालू परिस्थितीला मात्र विसरून चालणार नाही. कारण आपल्या भारत देशामध्ये काही अशा चालू घडामोडी आहेत की ज्यांचा तुमच्या स्टॉक एक्सचेंजवर, शेअर मार्केटवर खूप मोठा, भला मोठा परिणाम होताना दिसतो. नुसताच कॅन्डलस्टिकचा अभ्यास केला आहे तुम्ही, ब्रोकर्सचे ॲप्स वापरायला शिकलाय, तुम्हाला ट्रेडिंग करता येतंय, बाय करता येतंय, सेल करता येतंय, म्हणजे तुम्ही शेअर मार्केटमध्ये बिग बुल होण्यासाठी तयार आहात किंवा तुम्हाला शेअर मार्केट खूप छान जमतंय असं मुळीच नाही. तर यासाठी काही प्रिपरेशन, प्लॅनिंग
आणि तुमचा जो काय अनमोल वेळ आहे तुमच्या आयुष्यातला तो खर्च करण्याची गरज असते. कसं आहे मित्रांनो, किमतीतले होणारे चढ उतार, सरकारची बदलती आर्थिक धोरणे, आर्थिक बजेट याचा आपला अभ्यास चोख असायला हवा. कारण काय आहे, या सर्व गोष्टी तुमच्या शेअर मार्केटमध्ये बरेच बदल घडवत असतात. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आहे 2 ते 3 तासांचा कुठेतरी लावलेला क्लास किंवा एक आठवडाभराचं एखादं अटेंड केलेलं शिबिर किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीचे अटेंड केलेले सेमिनार हे इतकाच मोजका अभ्यास करून शेअर मार्केटमध्ये पाऊल ठेवता येणार नाही. का? तर शेअर मार्केट हा एक अथांग समुद्र आहे आणि यामध्ये तुम्हाला स्वतः सेल्फ स्टडी, तुमचा प्रॅक्टिकल स्टडी केल्याशिवाय तुमचा जो काही कॉन्फिडन्स आहे तो वाढणार नाही आहे. तेव्हा हा मित्र आपला असं म्हटला, तो मित्र म्हटला, हे स्टॉक घे, हे स्टॉक आत्ता सेल कर किंवा एखादी नवीन कंपनी आली त्याचे स्टॉक घेऊन बघ. तर अशा कोणत्याही अशाश्वत गोष्टी ज्या काही आहेत त्याच्यावर लक्ष न देता तुम्हाला विश्वास कोणत्या गोष्टीवर वाटतोय, बाबा आत्ताचा ट्रेंड काय चालू आहे, मार्केट कोणत्या गोष्टीकडे धावतंय, कोणत्या गोष्टीला मार्केट विसरतंय, या गोष्टींचा सुद्धा अभ्यास जर व्यवस्थित तुम्ही केला तर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये अडचण येणार नाही. मात्र जर तुम्ही नवीन असाल तर सुरुवातीला अभ्यास करताना तुम्ही ड्राफ्टिंग, तुमचं नोट्स काढणं हे जरुरीचं असतं. तोपर्यंत तुम्ही सुरुवातीला कोणत्याही शेअर्स सेल करू नका किंवा बाय करू नका. तुम्ही फक्त स्टडी करा, नोट डाऊन करत चला. शेअर मार्केटमध्ये होणारे नवीन घडामोडी, कंपन्यांमध्ये त्यांच्या धोरणांमध्ये होणारे बदल, नवनवीन कानावर पडणाऱ्या बातम्या, त्याचबरोबर काही जे शेअर मार्केटशी रिलेटेड जर काही वर्तमानपत्रे असतील तर त्याचा अभ्यास करा. इंटरनेट आज सर्वांकडेच आहे. गुगलवर तुम्हाला स्टॉक एक्सचेंजमध्ये होणाऱ्या चालू घडामोडी अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने समजतात. थोडासा अभ्यास त्याचाही करा. तर तुम्हाला मित्रांनो शेअर मार्केटमध्ये तुमचा इंटरेस्ट हा तुम्ही ग्रो करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं जे काही अनमोल भांडवल आहे ते तुमचं सत्कारणी लावू शकता. कसं आहे मित्रांनो, शेअर मार्केटचा अभ्यास करताना 10 मिनटं, 15 मिनटं, 1 तास, 5 तास यामध्ये होणारे नुसते शेअरच्या किमतीतले बदल पाहून चालणार नाही. त्याचबरोबर नुसतं सेन्सेक्स, निफ्टी यामधले चढ उतार पाहून चालणार नाही. तर तुम्हाला यामध्ये जे काही बदल होतात, चढ उतार होतात, त्यामध्ये त्याची नक्की कारणं काय आहेत किंवा त्याची बदल होण्याची आधीची, नंतरची लक्षणं काय आहेत, हे जर तुम्ही प्रॉपरली समजून घेतलं तर तुम्हाला मित्रांनो शेअर मार्केट अजिबात जड जाणार नाही. मात्र जर तुम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असाल, जर तुम्ही परिस्थिती समजून घेत नसाल, त्याची कारणे, लक्षणे तुम्हाला जर समजत नसतील, तर मात्र शेअर मार्केटपासून तुम्ही दूरच राहिलेलं बरं, असा तर मी तुम्हाला सल्ला देईन. आजकाल तरुण वर्ग सर्रास अगदी आपल्या आयुष्याची पुंजी जे काही सेव्हिंग केलेलं असतं ते म्युच्युअल फंडामध्ये किंवा लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणून शेअर मार्केटमध्ये गुंतवताना दिसून येतात. मित्रांनो, मला तरी असं वाटते की आपल्या पालकांनी, नातेवाईकांनी कष्टाने उभा केलेला पैसा किंवा अगदी तुम्ही स्वतःसुद्धा कष्टाने उभा केलेला पैसा कोणताही विचार न करता शेअर मार्केटमध्ये लावणे हे मला तरी वाटतं की मूर्खपणाचं लक्षण असेल. कारण काय, जर समजा यामध्ये कुठला तुम्हाला जर लॉस सहन करावा लागला किंवा समजा तुम्हाला यातनं काही नुकसान झाले तर तुम्ही तुमच्या अख्ख्या कुटुंबाला यामध्ये नफ्याच्या आमिषापोटी धोक्यात ढकलत आहात किंवा खूप मोठी तुम्ही रिस्क यामध्ये घेत आहात असं तरी मला वाटतं. आणि मित्रांनो, माझ्या आजूबाजूला माझ्या मित्रांना येणाऱ्या काही अनुभवांवरनं मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो, जर तुमच्या कुटुंबाला जर कधी शेअर मार्केटमध्ये असा मोठा लॉस जर सहन करावा लागला तर यातून लवकर आणि सहजासहजी बाहेर पडणं हे खूप अवघड आहे बरं का. कारण तुम्ही आयुष्याची पुंजी त्यामध्ये लावलेली असेल आणि जर ती तुमची एका क्षणार्धात तुम्हाला विचारसुद्धा तुमच्या मनात येईस तोपर्यंत जर लॉसमध्ये गेली किंवा नुकसान झालं तुम्हाला, तर मित्रांनो यातला होणारा मानसिक त्रास आणि त्याचबरोबर कुटुंबाची तुमच्या होणारी हेळसांड हे अतिशय दुःखद आहे. आणि यासाठी मित्रांनो पूर्णपणे त्याचा अभ्यास करणं हे आधी सर्वात महत्त्वाचं गरजेचं आहे. मित्रांनो, आपली काही तरुण पिढी खूप हुशार आहे बरं का. काही जण तर एकदम त्याहून हुशार असतात. बघा ना, माझे 1-2 मित्र होते. त्यांनी असाच मूर्खपणा केला आणि आज ते अक्षरशः 8,000ची नोकरी करण्याच्या इतपत सुद्धा त्यांची मनस्थिती राहिलेली नाही. सांगतो. कसं असतं, बरेच लोकं भांडवल शेअर मार्केटमध्ये कुठून आणायचं तर यासाठी लोन काढतात आणि
नफा कमवण्याच्या किंवा मोठं भांडवल उभं करण्याच्या नादात लोन काढतात आणि अनिश्चिततेचा बादशाह असणाऱ्या शेअर मार्केटमध्ये हा पैसा लावला जातो. तर ही असते आपली पहिली चूक. तर मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये जर तुम्ही पैसा लावत असाल, भांडवल लावत असाल, तर कधीही कोणत्याही कारणाने लोन काढून किंवा घरातली कुठलीही वस्तू, महत्त्वाच्या गोष्टी, डॉक्युमेंट्स तारण ठेवून तुम्ही लोन काढू नकात आणि ते पैसे शेअर मार्केटमध्ये लावू नकात. कारण सगळेच जणांच्या इथे ते लक लिहिलेलं नसतं. असं म्हटलं तरी काही हरकत नाही. कोण किती गोष्टींवर विश्वास ठेवतं ही नंतरची बाब आहे. पण मित्रांनो, शेअर मार्केट ही अशी एक गोष्ट आहे की क्षणार्धात तुम्ही नफ्यात असता तर क्षणार्धात तुम्ही तोट्यात जाता आणि अशा अनिश्चिततेच्या ज्या काही बाबी आहेत त्या तुम्हाला समजून घेणं हे किंवा मानणं, पटवून घेणं हे तुम्हाला करावंच लागेल. कारण यामधून जर तुम्हाला कोणताही जर समजा तोटा झाला किंवा लॉस झाला तर तो तुम्हाला कदाचित तुम्ही तो सहन करू शकलात तर ठीक आहे, नाहीतर मात्र तुमचं काही खरं नाही. काय आहे मित्रांनो, आपण आजूबाजूला जरा डोकावून पाहिले तर आपले बरेच मित्र अगदी पार्ट टाइम म्हणून का होईना आपण शेअर मार्केटमध्ये आपले लक आजमावताना दिसतात. स्वतःला कमाई हो न हो, मात्र दुसऱ्या मित्रांना कसे गोड सल्ले द्यायचे हे त्यांच्याकडनं शिकायचं. काय असतं, कोणतरी एखादा लॅपटॉप घेतो, मोबाईल घेतो, त्याच्यावर शेअर मार्केटचं एखादं छान ॲप ओपन करतो आणि सगळ्यांच्या समोर त्यांचं हे ट्रेडिंग सुरू असतं. बऱ्याचदा इतरांना बसलेल्यांना काही कळत नाही, की नक्की हा प्रॉफिटमध्ये चाललाय का लॉसमध्ये चाललाय. पण तो काहीतरी नवीन करतोय, दिसताना काहीतरी छान दिसतंय, त्याचा सेटअप खूप छान आहे. म्हणून या अभावी सुद्धा लोकं काही वेळा काय होतं, की या शेअर मार्केटकडे वळतात, की त्यांना काहीतरी असं वाटतं, की काहीतरी वेगळं स्टेटस आहे किंवा आपण काहीतरी स्वतःला सिद्ध करू शकतो, असं हे क्षेत्र आहे. आहे, नक्कीच आहे. मात्र त्याबाबत तुम्ही किती ज्ञान मिळवलेलं आहे आणि त्या क्षेत्राशी तुम्ही कितपत जवळ गेलेला आहे, हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, बऱ्याच वेळा तुमच्या कानावर असंही पडलं असेल, की शेअर मार्केट कोणी हँडल तर करत नाही ना किंवा शेअर मार्केट कुठल्या मूठभर व्यक्तींच्या हातात तर नाही ना. तर मित्रांनो, असं बऱ्याच वेळा याआधी सिद्धसुद्धा झालेलं आहे, की काही थोडक्या लोकांकडनं जे म्हणतो ना आपण अगदी वरच्या कॅटेगरीतले हे लोक येतात इन्कम सोर्सच्या बाबतीत आणि अशा काही कंपन्यासुद्धा आहेत, की ज्या मॅनिप्युलेट करतात आणि स्टॉक एक्सचेंजवर त्यांचा जो दबदबा आहे तो दाखवून देतात आणि या कारणानिमित्त सुद्धा बऱ्याच वेळा शेअर मार्केटमध्ये चढ-उतार हे कृत्रिमरित्या होताना दिसतात, जे आपल्या सर्वसामान्य माणसाला समजून येत नाहीत. आणि अशा वेळेस आपण बऱ्याच वेळा जर अशा कंपन्यांमध्ये जर काही इन्व्हेस्टमेंट केली असेल, ज्या स्वतः काही गोष्टी ठरवत आहेत, की किती स्टॉक ठेवायचे, किती काढायचे किंवा त्याचा दर कसा फ्लक्च्युएट राहिला पाहिजे. तर मित्रांनो, नक्कीच आपल्याला यामध्ये तोटा होणार आहे. कारण या गोष्टी आपल्या आयक्यूच्या बाहेरच्या असतात आणि आपण मात्र शेअर मार्केटमध्ये काहीतरी नवीन करण्याच्या तयारीत असतो आणि इथं आपण मित्रांनो चुकतो. थोडंसं याबाबत सावध असणं हे खास नवीन जे तरुण यामध्ये शेअर मार्केटमध्ये करिअर करू इच्छितात त्यांच्यासाठी मी सल्ला देतो, की यामध्ये तुम्ही अतिशय सावध असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, मी अजूनही तुम्हाला एक अशी गोष्ट एक सजेस्ट करू शकतो, की कधीही तुम्ही तुमचं पेन्शन असेल, सेव्हिंग्ज असेल, पी-एफ असेल, त्याचबरोबर तुम्हाला जर काही इन्शुरन्समधून काही क्लेम मिळाला असेल, तर असे पैसे कधीही तुम्ही शेअर मार्केटसाठी मित्रांनो वापरू नका. कारण हे सर्व पैसे हे तुमच्या कुटुंबाच्या उद्धारासाठी असल्याने त्याचा वापर हा त्याच कारणासाठी करा. कुठल्याही प्रकारे त्या पैशातून तुम्ही ट्रेडिंग करणे टाळा. कारण मित्रांनो कसं असतं, तुम्हाला मी सांगितलं, कोणीतरी सांगतं म्हणून बिनधास्तपणे गुंतवणूक करायची आणि नंतर ज्यानं सांगितलेलं असतं तो असेल, नसेल किंवा म्हणतो ना आपण, शेवटी तुम्ही गुंतवणूक करताना तुम्ही किती त्याच्या पॉलिसी अभ्यासल्या, तुम्ही किती कायद्याच्या बाबतीत त्याचा विचार केला, हे इतकंच पाहिलं जातं. त्यामुळे काय आहे, कोणी सांगतंय याकडे न बघता तुम्ही तुमच्या आयुष्याची पुंजी योग्य ठिकाणी कशी लावाल. मित्रांनो, थोडेसे जर कष्ट घेतले, जास्त अभ्यास केला, तर हेही क्षेत्र अवघड नाही. पण इथं शेवटी अनिश्चिततांचा खेळ आहे. म्हणतो ना आपण क्रिकेटमध्ये पुढच्या बॉलला काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही. तसंही मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये पुढच्या मिनिटाला शेअरची व्हॅल्यू घसरेल की वाढेल हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे कुठल्या ब्रोकर्सच्यावर, कुठल्या एजंटवर विश्वास ठेवून, चला बाबा आज 50,000 लावूया, हा शेअर एवढ्यापर्यंत जाणार आहे. नको ही रिस्क मित्रांनो. बऱ्याच वेळा असं होतं, की आपल्यातलेच काही जण
थोडासा अभ्यास करतात, कुठेतरी थोड्याशा एखाद्या फर्ममध्ये काम करतात, थोडासा अनुभव घेतात आणि त्यांना असं वाटायला लागतं की आता आपण बिग बुल होण्याच्या मार्गावर आपल्याला कोणी अडवू शकत नाही. मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये सक्सेस ही गोष्ट सापडण्यासाठी आहे ना, खोल समुद्रात अंगठी शोधण्यासारखं आहे. आणि त्याहूनही एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, तुमचा जर कॉन्फिडन्स असेल तर ठीक आहे, पण ओव्हर कॉन्फिडन्स जर असेल तर तुमची इन्व्हेस्टमेंट शून्य व्हायला वेळ लागणार नाही. बऱ्याच वेळा मित्रांनो असंही होतं की आपण काही क्लासेस जॉईन करतो, काही वेबिनार, सेमिनार, मोटिवेशनल स्पीकर्सचे जे काही लेक्चर्स असतात ते अटेंड करतो आणि त्यातून आपल्याला शेअर मार्केटबद्दल दुसऱ्यांचे काही अनुभव सांगितले जातात. जे व्यक्ती मोठे झालेले आहेत त्यांचे काही अनुभव सांगितले जातात. पण मित्रांनो, जर विचार केला तर या मोठे झालेल्या किंवा सक्सेस मिळवलेल्या लोकांची संख्या ही बोटावर मोजण्यासारखी असते किंवा त्यांच्याकडे तेवढा पैसा, भांडवल आधीपासून उपलब्ध असतो. त्यामुळे ते ह्या क्षेत्रात तेवढं ग्रोथ करू शकतात. मात्र जर आपण थोडासा उलट विचार जर केला, असं म्हणतो आपण की निगेटिव्ह कधी माणसाने राहू नये, पण खरी निगेटिव्हिटी तुम्हाला सक्सेसकडे नेण्यास योग्य वाटचाल शिकवते, असं मी मानतो. त्यामुळे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, की जर मुठभर लोकं जर ते मोठे होत असतील, तर आज आपली देशाची लोकसंख्या एवढी आहे, त्यात शेअर मार्केटमध्ये उतरणाऱ्या लोकांची संख्या एवढी आहे, की तुम्ही विचार करू शकता, की जेवढे सक्सेस आहेत त्याच्या कितीतरी हजारो पटीने फेल्युअर्स आहेत मित्रांनो. आणि काही जण तर असे आहेत, की आपला आधीचा लॉस भरून काढण्यासाठी अजून लॉसमध्ये चाललेत, अजून लॉसमध्ये चाललेत. पण शेवटी काय करणार? एकदा त्यात उतरलोय, बाहेर पडणं तितकं सोपं नसतं. त्यामुळे मित्रांनो काय आहे, थोडंसं या गोष्टीचं व्यसनही लागू शकतं तुम्हाला. तुम्हाला आपण म्हणतो ना, की शेअर मार्केटमध्ये मी एवढे पैसे कमवले, तेवढे कमवले. थोडंसं किती घालवलंय ह्याचाही विचार तुम्ही केला तर माझ्या मते तुम्ही किती मिळवले ही किंमत तुमची कदाचित थोडीशी कमी सुद्धा येऊ शकते. कसं आहे मित्रांनो, दुसऱ्याचे अनुभव, दुसऱ्यांनी सांगितलेल्या ट्रिक्स ह्या त्या काळातल्या त्या व्यक्तींच्या परिस्थितीशी जुळत असतील. पण कदाचित आपण आत्ता त्याच ट्रिक्स यूज करून किंवा त्यावेळचा काही क्लुप्त्या यूज करून जर शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचं ठरवलं, आत्ताची परिस्थिती आणि ती परिस्थिती यामध्ये निश्चित फरक असणार आहे. आपल्या आई-वडिलांनी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग केलेला जमाना आणि आत्ताचा जमाना यामध्ये निश्चित फरक असणार आहे. आज 8 आणे चालतायत का? नाही चालत आहेत. त्याचप्रमाणे मित्रांनो, त्यावेळचे काही जे काही त्यांचे क्लुप्त्या असतील, धोरणं असतील किंवा त्यांच्या काही जे ट्रिक्स असतील, यामध्ये कुठले शेअर्स निवडायचे, कुठले ट्रिक्स अव्हॉइड करायचे. हां, अनुभव म्हणून तुम्ही समजून घेऊ शकता. पण यातल्या सर्वच बाबी आत्ताच्या परिस्थितीशी मिळतील किंवा अगदी म्हणजे तुमचं तंतोतंत सुसंगती यामध्ये येईल, हे आपण सांगू शकत नाही. शेअर मार्केटमध्ये आजकाल एक नवीन ट्रेंड चालू आहे. अगदी ट्रेंड जुनाच आहे, पण आता थोडासा लोकांना तो जास्त आवडायला लागलाय. तो म्हणजे इंट्राडे. काय मित्रांनो, मी तुम्हाला एक सल्ला देतो. तुम्ही एक वेळ लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केटमध्ये केलीत ना, तरी चालेल. पण इंट्राडे चुकू नये नको. क्षणार्धात होणारा प्रॉफिट आणि क्षणार्धात होणारा लॉस तुमचं ब्लड प्रेशर नक्कीच वाढवू शकतो. तुम्ही म्हणाल, की तुम्ही सर असं म्हणताय, आम्ही तर आत्ता इंट्राडेमुळे क्षणार्धात आणि अगदी दिवसात लखपती झालेल्यांची नावे बघतोय, की जे YouTubeवर किंवा अगदी तुमच्या Facebookवर, Instagramवर झळकतायत. मात्र मित्रांनो, मी हेही तुम्हाला सांगतो, जर एक थोडासा विचार असाही करून बघा, हे जे सक्सेसमध्ये आलेले काही लोकं आहेत ना, त्यांचा लक फॅक्टर तेवढा स्ट्राँग असेल, पण बऱ्याच वेळा इंट्राडेमुळे अगदी पोत्यावर आलेल्यांची जर संख्या तुम्ही बघायची म्हटली ना, तर तुम्हाला कॅल्क्युलेटर सुद्धा कुठेतरी तुमचा थांबेल अशी वेळ येईल. कारण काय आहे, जेवढ्या इंट्राडेमध्ये सक्सेस आहे, तितकंच तुम्हाला फेल्युअर सुद्धा आहे आणि हे मानून चाललं पाहिजे. कारण तुमच्या हातात मित्रांनो कुठल्याही स्टॉकची किंमत वाढवणं किंवा कमी करणं हे नाहीये. कधीपर्यंत नाहीये, जोपर्यंत तुमची इन्व्हेस्टमेंट त्या लेव्हलची होत नाही किंवा मॅनिप्युलेट तुम्ही एखाद्या कंपनीच्या स्टॉक्सला करू शकत नाही. आणि माझं एवढंच म्हणणं आहे, की इंट्राडे करा, पण ते कसं करा, की त्यामधल्या ज्या काही बारकावे असतील, त्यामध्ये जे काही चढ-उतार असतील, त्याची काही लक्षणे असतील, कॅन्डलस्टिक्सचा अभ्यास असेल, ते प्रॉपर जोपर्यंत तुमचं होत नाही ना प्रिपरेशन, तोपर्यंत नको. बेशक करा, पण या गोष्टी आधी प्लॅनिंग, प्रिपरेशन, आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी कोणते स्टॉक घ्यायचे हे ठरवणं, हे जे आपण म्हणतो, हे तुमचं आधी प्रॉपर आणि तंतोतंत पाहिजे. इंट्राडेमध्ये जर तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल, बाय सेल करायचे असतील शेअर्स, तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं प्लॅनिंग, प्रिपरेशन आणि त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचा तुमचा करंट ॲनालिसिस किती आहे. सध्याची परिस्थिती त्या दिवसाची काय सांगते, त्या दिवशी नवीन काय घडामोडी झाल्यात, ह्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे.
महिन्याचा वर्षावर्षीचा त्या कंपनीचा काय लेखाजोखा आहे, बॅलन्स शीट काय आहे, हे पाहण्याची गरजच नाही. तुम्हाला जर लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर मात्र तुम्ही कंपनीच्या बॅलन्स शीटपासून कंपनीचा पूर्ण लेखाजोखा, त्याची इन्व्हेस्टमेंट, कंपनी आतापर्यंत किती वेळा फायद्यात आली, किती वेळा तोट्यात गेली, हे सर्व रेशोज, त्याचबरोबर तुमचा जो ॲप आहे तो ॲप तुम्हाला काय सजेशन करतोय हे सुद्धा तुम्ही थोडंसं पाहिलं तर माझ्या मते काही वावगं ठरणार नाही. शेअर मार्केटमध्ये उतरणाऱ्या प्रत्येक युवकाला मी एक गोष्ट सांगू शकतो, ती म्हणजे अशी की नुसतंच तुमच्याकडे डेअरिंग असणं किंवा तुम्हाला सेल्फ स्टडी करण्याची तुमच्यात ताकद असणं किंवा शेअर मार्केटचा तुम्हाला सगळा अनुभव, अभ्यास असणं, सर्व काही त्यातलं ज्ञात असणं एवढं उपयोगाचं नाही. तर यामध्ये लॉस सहन करण्यासाठी तुमचं काळीज हे अतिशय मजबूत असणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणताही ट्रेड घ्या, विका, काही करा, पण स्टॉप लॉस लावायला विसरू नका. कसं आहे मित्रांनो, एक सवय आपल्या हाताला पाहिजे की सावधगिरी कुठं ना कुठेतरी सुरक्षितता तुम्ही तुमची राखून ठेवली पाहिजे. स्टॉप लॉस जर तुम्ही लावलात तर तुम्हाला योग्य तुम्ही कुठपर्यंत लॉस सहन करू शकता ही तुमची कुवत तुम्हाला समजते. बऱ्याच वेळा काय होतं, आपण स्टॉप लॉस लावायचं विसरतो किंवा स्टॉप लॉस लावणं हा कमीपणा असं वाटत असल्यामुळे आपण काय करतो, स्टॉप लॉस लावत नाही आणि एक लॉस भरून काढायच्या नादात अजून लॉस, शेवटी काय पोत्यावर तीच वेळ येते. त्यामुळे मित्रांनो स्टॉप लॉस नक्की लावा. काय मित्रांनो, मला तुमच्यापैकीच एका मित्राने एक प्रश्न विचारला की मी फ्युचर ऑप्शन म्हणून किंवा करिअर म्हणून शेअर मार्केटकडे पाहू शकतो का? तर मी त्याला एवढंच सांगेन की तू याआधी तुझी इन्व्हेस्टमेंट, तुझं फॅमिली बॅकग्राऊंड, तुझ्या समोर असणाऱ्या सध्याची परिस्थितीतल्या अडचणी, या गोष्टींचा तू विचार कर थोडासा आणि यावरून मग तू ठरव. पण वैयक्तिक सर्वसामान्य जे कुटुंब आहेत त्यातल्या व्यक्तींना मी एवढंच सांगेन की तुम्ही शेअर मार्केटला तुर्तास तरी, अगदी तुम्ही जर तरुण पिढीतले असाल, अगदी तुमचं वय 18-19च्या रेंजमधलं असेल तर तुम्ही फ्युचर ऑप्शन म्हणून नक्कीच निवडू नका. का? तर यामध्ये तुम्हाला जो काही वेळ द्यायचा आहे, यामध्ये जी काही इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तोपर्यंत तुम्ही तुमचं कुटुंब कसं चालवणार याचा जर तुमच्याकडे उत्तर असेल तर तुम्ही यामध्ये नक्की उतरा. पण जर नसेल तर मित्रांनो, तुम्ही पहिली गोष्ट काय केली पाहिजे, तुमच्या फॅमिलीच्या उदरनिर्वाहाला प्रेफरन्स दिला पाहिजे. तोपर्यंत तुम्ही स्टडी करत राहा, शेअर मार्केटचं नॉलेज घेत राहा, चालू घडामोडी अभ्यासत राहा, काही हरकत नाही. पण डायरेक्ट ट्रेडिंग नको. तसेच मित्रांनो, बरेच जण असं पण म्हणतात की शेअर मार्केट करण्यासाठी डेअरिंग असलं म्हणजे सगळं होतं. नाही, तुम्हाला याचबरोबर शेअर मार्केटचं ज्ञान, वाचनाची आवड, त्याचबरोबर तुमचं नॉलेज, एखादी गोष्ट आत्मसात करून घेण्याची जी म्हणतो ना जिद्द, या गोष्टी असल्या पाहिजेत. त्याचबरोबर तुमच्याकडे तुमचा अमूल्य वेळ तुम्हाला द्यायचा आहे यासाठी, तर तो पहिली गोष्ट वेळ असणं आणि तो योग्य त्याचा सदुपयोग करणं हे तुम्हाला जमलं पाहिजे. तुमच्याकडची तुम्ही जी काही भांडवल म्हणून इन्व्हेस्टमेंट लावणार आहात, जी गुंतवणूक करणार आहात, ती गुंतवणूक तुम्ही करत असताना त्याची व्हॅल्यू ही तुम्हाला समजली पाहिजे किंवा ते कमवताना तुम्ही जे काही कष्ट सोसलेत याचं सुद्धा तुम्हाला ज्ञान असणं गरजेचं आहे. तरच तुम्ही त्याचा सदुपयोग करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला याही क्षेत्रात जो काही एक समज आहे लोकांचा की घरी बसून आपण 2 मिनिटात लाख रुपये कमवू शकतो, 2 लाख रुपये कमवू शकतो, तसं नाही आहे. यासाठी मित्रांनो, तुमची जरी शारीरिक तुम्हाला थकवा वगैरे काही येत नसेल, तुम्ही अगदी निवांत कोचवर बसून एसीमध्ये बसून या गोष्टी करत असाल, पण तुम्ही मेंटली तुमचा जे काही स्ट्रेस आहे तो खूप वाढताना दिसतोय. तुमच्या मेंदूची खूप चांगल्या प्रकारे झीज झाल्याची तुम्हाला काही दिवसानंतर समजून येईल. कारण काय असतं की आपण असं म्हणतो की निर्णय क्षमता किंवा अगदी मेहनत, कष्ट, पण हे सगळे तुमचे डोक्याचे आहे. यामध्ये फिजिकलपेक्षा तुम्हाला मेंटली स्ट्रेस हा खूप जास्त असणार आहे. मित्रांनो, मी तुम्हाला एक गुरुमंत्र देतो. नेहमी लक्षात ठेवा, शेअर मार्केट हा एक अथांग समुद्र आहे की ज्याच्या भरती ओटीच्या लाटांमध्ये सर्वसामान्य माणूस वाळूच्या दगडासारखा पुढे मागे सरकत राहतो. त्याला कधीच कळत नाही की आपण नक्की काय करतोय. ज्याला समुद्राची खोली समजली आणि स्वतःची अवकात, त्यांनीच मित्रांनो शेअर मार्केट करावं. कारण काय आहे, शेअर मार्केटमध्ये आपण जेव्हा उतरतो तेव्हा तिथून बाहेर पडणं तितकंच अवघड आहे जेवढं त्यामध्ये शिरल्यानंतर टिकणं अवघड आहे. नवीन जे काही ट्रेडिंग करणारे आपले तरुण पिढीतले काही असतील तरुण मित्र, तर त्यांना मी अजून एक गोष्ट यामध्ये सांगू शकतो की त्यांनी कुठल्याही एजंट, ब्रोकर किंवा मित्र यांच्यावर डायरेक्ट असं विश्वास न टाकता, ट्रस्ट न दाखवता थोडासा सेल्फ स्टडी करून एक कमी किमती, जे म्हणतो ना आपण
एक थोडीशी बाबा 200 रुपये 500 रुपयाची इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही थोडंसं ट्रेडिंग करून बघा. त्यामधनं तुम्हाला काही तो ठोकताळे तयार करता येतील, आजमावता येतील, की बाबा चला आपण असं करून बघूया, थोडासा या कंपनीचा ट्रेडिंग करून बघूया, काय आपल्याला यात फरक जाणवतोय का. कसं असतं काही वेळा काही काही कंपन्यांचे शेअर्स हे अचानक वाढताना दिसतात. 20% 30% त्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह अप्रोच दिसतो, वाढताना दिसून येतं. कधीही या गोष्टीला मित्रांनो फसवू नका. कारण काय असतं, जे तुम्हाला माहितीच आहे, की भरभर वाढणारं झाड हे लवकर पडतं. त्यामुळे कसं आहे, की या गोष्टीवर थोडासा विश्वास ठेवून चाला, की कुठेतरी तुम्हाला आजमावायचे, की ट्रेडिंग जे आहे त्याचा जो ट्रेंड आहे तो कशा पद्धतीने चालतोय. तुम्ही चार्ट व्यवस्थित ॲनलाईज करायला शिका आणि मग तुम्हाला शेअर मार्केट मित्रांनो अवघड जाणार नाही. त्याचबरोबर जे काही पेनी स्टॉक्स असतात, जे काही कमी किमतीचे नवीन कंपन्यांचे मार्केटला नुकतेच आलेले काही स्टॉक्स असतात, ते मित्रांनो कसं असतं, की सुरुवातीला ते अगदी म्हणजे स्टार्टिंगला खूप भरभराटीला असतात. लोकांना असं वाटतं, की अरे काय वाढ आहे या स्टॉकमध्ये, काय ग्रोथ चालली आहे, चला आपण हा स्टॉक घेऊया. आणि नेमका आपण तो स्टॉक खरेदी करतो किंवा तो स्टॉक सेल करतो आणि तिथंच गडबड होते आणि मार्केट उलटं फिरतं. असं बऱ्याच वेळा बऱ्याच जणांच्या बाबतीत होतं आणि आयुष्याची पुंजी मित्रांनो वाया जाते. त्यामुळं कधीही ज्या कंपन्या आपल्या ऐकूयात नाहीत त्यांचे स्टॉक्स किंवा कमी किमतीचे जे काही स्टॉक्स असतील, पेनी स्टॉक्स असतील, त्यांच्यापासून थोडंसं दूर राहिलेलंच आपल्याला फायद्याचं ठरेल. मित्रांनो, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही करत असाल तर त्यासाठी तुम्हाला पेशन्स ही गोष्ट शेअर मार्केटमध्ये असणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्ही जे काही आधी अभ्यास केलेला आहे, जे काही त्या ट्रेडमध्ये झालेले चढ-उतार आहेत हे अभ्यासलेले आहेत आणि त्यानुसार तुम्ही त्यामध्ये गुंतवणूक करताय, तर तुम्हाला पेशन्स असणं हे गरजेचं आहे. पण मित्रांनो, अति पेशन्स असणं सुद्धा मित्रांनो तितकंच घातक आहे, जेवढं की तुम्ही एखाद्या गोष्टीचा अभ्यास न करता त्यामध्ये शिरकाव करणं. म्हणजे बघा ना, आता आपल्याला समजतंय की आपल्याला यातून बाबा थोडासा लॉस होतोय आणि कदाचित तो ग्राफ आहे हा अजून खाली येत जाणार आहे, म्हणजे आपल्याला लॉस वाढत जाणार आहे. तरी आपण कुठेतरी पेशन्स ठेवावा. ठीक आहे ना, की एखादा उतार संपल्यानंतर परत चढ येतो रस्त्यावर, हे मान्य आहे. पण शेअर मार्केटमध्ये जर तुम्ही स्टॉप लॉस लावला असेल आणि स्टॉप लॉस तुम्हाला सांगतोय, की बाबा अजूनही आपला जो ग्राफ आहे हा खाली खाली येत चाललाय, तर आपण कुठेतरी तो पेशन्स थोडासा बाजूला ठेवून वेळच्या वेळी तिथून बाहेर पडणं हे सुद्धा तुम्हाला गरजेचं आहे. तर आहे ना, अति मिळवण्याच्या हव्यासापोटी तुम्ही सगळेच गमवायला तुम्हाला लागू शकते. आणि असं हे क्षेत्र म्हणजे शेअर मार्केट. त्यामुळे मित्रांनो काय आहे, नवीन अभ्यासकांनी सुरुवातीला कमी भांडवलातून सुरुवात करायची. अगदी किंवा एकाच कुठल्याही कंपनीच्या शेअरमध्ये लमसम अमाऊंटमध्ये कुठलाही ट्रेड करायचा नाहीये. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इतर 4 कंपन्यांचे काही स्टॉक्स घ्या, म्हणजे 5-7 कंपन्यांचे स्टॉक्स घ्या किंवा ह्याच्याही पेक्षा तुम्ही एकाच कंपनीवर जास्त फोकस करण्यापेक्षा किंवा क्वांटिटी जास्त त्यामध्ये लोड करण्यापेक्षा तुम्ही बऱ्याच कंपन्यांचे थोडे थोडे जर शेअर घेतले, तर तुम्हाला बाबा समजा त्यातली एखादी कंपनी लॉसला गेली तरी तुमचा मोठा लॉस टळेल, की जेणेकरून तुम्ही जर समजा वैयक्तिक सर्व गुंतवणूक एकाच कंपनीमध्ये गुंतवली आणि ती कंपनी जर उद्या बुडाली, तर तुमच्या जे काही होणारा लॉस आहे हा तुम्ही भरून काढू शकणार नाही. सर्वात महत्त्वाची अजून एक गोष्ट मित्रांनो राहिली, ती म्हणजे अशी, की तुम्ही कोणत्याही कंपनीचे शेअर खरेदी करत असताना तुम्ही जेव्हा कंपनीचा बॅकग्राऊंड चेक करता, त्याच वेळेला माझं एक असं म्हणणं आहे, की ज्या नामांकित कंपन्या आहेत, भले त्यांच्या स्टॉक्सच्या ज्या काही किमती असतील ते तुम्हाला महाग वाटत असतील किंवा त्यामध्ये स्लो म्हणतो ना आपण, एकदम स्लोमध्ये त्याचा जो ग्रोथ होत असेल, पण जर तुम्हाला त्याचा ग्राफ असं सांगत असेल, की आत्तापर्यंत त्याची ग्रोथच झाली आहे, वाढच झाली आहे, तर तुम्ही मित्रांनो नक्कीच या जरी महाग वाटले शेअर्स थोडेसे तुम्ही कमी खरेदी करा शेअर्स, पण या कंपन्यांकडे फोकस करा. पेनी स्टॉक्स जे असतील, मगाशी मी सांगितलं तुम्हाला, की ज्या नवीन कंपन्या आहेत, ज्या आपल्या ऐकिवात सुद्धा नाहीयेत, अशा कंपनीचा जर तुम्हाला वाटलं की नाही बाबा ग्रोथ आहे, तर तेवढा चोख अभ्यास केल्याशिवाय तुम्ही त्या कंपनीच्या शेअर्सकडे तितके लगेच वळू नका, असं मी तुम्हाला सांगेन. काय असतं मित्रांनो, ज्या नवीन कंपन्या असतात त्यांचे स्टॉक सुरुवातीला अगदी तेजीत चालतात, नंतर डाऊन होत जातात, डाऊन होत जातात. इतके डाऊन होतात की जिथनं सुरुवात झालेली असते तिथपर्यंत येतात. मग आपल्याला जो आपण त्यासाठी वेळ घालवलेला असतो किंवा जी इन्व्हेस्टमेंट केली असते ती तुमची वाया जाण्याची शक्यता इथं नाकारता येत नाही. आणि मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी सर्वात अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा, की तुमचे जे काही डीमॅट अकाउंट असेल, काही त्याचे जे पासवर्ड्स असतील, OTPs असतील, हे तुम्ही कुठल्याही ब्रोकरला, एजंटला, तुमच्या मित्राला ट्रेडिंग करण्यापोटी किंवा काही बॅलन्स चेक करण्यापोटी हे शेअर करू नका. कारण काय असतं मित्रांनो,
आपली फसवणूक आपल्याच जवळचे कधी करतील सांगू शकत नाही. आणि आपण त्यांच्यावर अगदी बिनधास्तपणे विश्वास टाकून चाललेलो असतो. पण मित्रांनो, आजकाल मी पाहतोय की बऱ्याच ठिकाणी या फसवणुकीचे गुन्हे दाखल होत आहेत आणि यामध्ये एखादा पासवर्ड किंवा अकाउंटचा नंबर आपणच दुसऱ्याला दिलेला असतोय आणि आपल्याला ते लक्षात येत नाही की काय कुठल्या गोष्टीमुळे आपण चूक करून बसलो. तर मित्रांनो, शेअर मार्केटच्या बाबतीतही हीच गोष्ट लक्षात ठेवायची की आपले अकाउंटचा नंबर, आपल्या बँकचे डिटेल्स हे कुणालाही, कुठल्याही ब्रोकरला किंवा कुठल्याही ब्रोकरेज जे कलेक्ट करतात त्यातल्या कुठल्याही व्यक्तीला द्यायचे नाहीये. हां, तर चला मग, व्हिडिओ आवडली असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ कशी वाटली हे कॉमेंट करून मला कळवा. आणि जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी अशाच मोटिवेशनल काही नॉलेज असणाऱ्या व्हिडिओज तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्रिन्स रायडर 111 या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.